सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, हायकोर्ट, लिपिक आणि शिपाई याची ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली आहे. त्या संदर्भातचा हा व्हिडिओ आहे. काही मुलांना माहिती राहत नाही, काही विद्यार्थी टेलिग्रामला जॉईन न होता यूट्यूबवर आहेत, त्यामुळं ती क्लिअर करतो. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे 8 डिसेंबरला आली होती फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क, स्टाफ नर्स, ड्रायव्हर कम पिऊन, हमाल, फलास. ओके. आता लिस्ट ऑफ कॅन्डिडेट पब्लिश झालेली आहे. 12 मार्चला पब्लिश केलेली आहे कॅन्डिडेटची. हायकोर्ट नोटीस 18 मार्च 2026ला आलेली होती. नोटीस डेटेड 27 मार्च 2026 रिगार्डिंग प्रोव्हिजनल परमिशन टू रिजेक्टेड कॅन्डिडेट्स टू अपेअर फॉर स्क्रीनिंग टेस्ट. ते स्क्रीनिंग ज्याचं रिजेक्ट झालं होतं त्यांना देखील ते केलेलं आहे. नोटीस आता मेन जे आहे की परीक्षा कधी आहे ते सांगायचं आहे तुम्हाला या व्हिडिओमधून. स्क्रीनिंग टेस्ट ऑफ ऑल प्रोव्हिजनल इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क, स्टाफ कार ड्रायव्हर, पिऊन, हमाल, फरास विल बी हेल्ड ऑन 26 एप्रिल 2026. 26 एप्रिलला काय असेल तुमचं एक्झाम असणार आहे. टाईम, व्हेन्यू, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग हॉल तिकीट, ॲडमिट कार्ड विल बी कन्वेड इन ड्यू कोर्स ऑफ ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द हायकोर्ट बॉम्बे. वेबसाईटवर येईल त्यावेळेस आम्ही सांगूच की इथं आलेलं आहे वगैरे. हे आजचं लेटर आहे. ओके. तुमच्या हायकोर्टची परीक्षा 26 एप्रिलला ही एक लक्षात असू द्या. आणि आता टर्निंग पॉईंट्स ॲपवरती तुम्हाला शिपाईसाठी सध्या 30 ते 31 टेस्ट आहेत आणि एकूण 51 रुपयेमध्ये 51 टेस्ट देणाऱ्यावर 100% विश्लेषण. त्यानंतर लिपिकसाठी 5 टेस्ट आहेत, परंतु 10 टेस्ट आपल्याला ते द्यायचे आहे. त्याची फी 99 रुपये आहे. त्यामध्ये आणखीन हायकोर्टाचे झालेले लिपिकचे प्रश्न देखील तिथं दिलेले आहेत. ओके. समजून घ्या, अभ्यास करा, कारण पुढच्या ह्याची वाट बघू नका तुम्ही. म्हणजे कधी येणार का नाही या गोष्टीची काही वाट बघू नका. ज्या विद्यार्थ्यांचं का हॉल तिकीट का काहीतरी प्रॉब्लेम झाले होतं, कारण फी पेड झाली नव्हती, ज्या उमेदवारांचे अर्ज नाकारण्यात आले होते कारण त्यांच्या ऑनलाईन अर्जात दिलेला SBI कलेक्ट रेफरन्स नंबर हा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नोंदीशी जुळत नव्हता, अशा उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात प्रोव्हिजनल टेस्ट देण्याची परवानगी त्यांनी दिलेली आहे. परंतु परीक्षा फी भरल्याची पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी कंपल्सरी राहील. शैक्षणिक पात्रता, रहिवासी दाखला व इतर कागदपत्र असं तिथं आवश्यक राहील. जर त्यावेळी असे आढळले की उमेदवारांनी फी भरलेली नाही तर त्याला मुलाखतसाठी पात्र ठरवले जाणार नाही. ओके. हे एक लक्षात घ्या. टर्निंग पॉईंट्स टेलिग्राम चॅनल सर्च करा, तुम्हाला तिथं बऱ्यापैकी नोट्स वगैरे किंवा अपडेट आहे ते मिळून जातील. विजेता टेस्ट सिरीज आहे टर्निंग पॉईंट्स ॲपवर, त्याची PDF लिंक देखील आहेत आणि हायकोर्ट शिपाईसाठी यशस्वी विभाग देखील आहे. आता सध्या व्यवस्थित संधी आहे, करा अभ्यास. हा संपर्क क्रमांक काही असेल शंका तर त्याच्यावर विचारू शकता. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.